रोजच्या जीवनात आपण ज्या एका छोट्या काळ्या दाण्याचा वापर करतो तो तुमच्या शरीरातील 7 भयंकर आजार मुळापासून संपवू शकते। यावर तुमचा विश्वास बसेल का? चुकीच्या पद्धतीने खाल्लेला हा एक छोटा दाणा जसा पोटात भयंकर जळजळ वाढवू शकतो, तसेच त्याचा योग्य आणि औषधी वापर उन्हाळ्यातील जुनाट खोकला, कफ आणि सांधेदुखी एका रात्रीत गायब करू शकतो। नमस्कार मित्रांनो, मी दीपा। स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनल किचन विथ दीपामध्ये। आजपर्यंत तुम्ही हा पदार्थ फक्त फोडणीसाठी वापरला असेल, पण आज मी तुम्हाला या छोट्याशा दाण्याचा औषध म्हणून कसा वापर करायचा हे सांगणार आहे, जे आजपर्यंत पूर्ण यूट्यूबवर तुम्हाला कोणीही सांगितले नसेल। हा पदार्थ नेमका कोणता आहे आणि तो 7 आजारांवर कसा वापरायचा हे सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच हटके आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, आपण ज्या आश्चर्यकारक आणि शक्तिशाली पदार्थाबद्दल बोलत आहोत तो पदार्थ म्हणजे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारी मोहरी। होय, मोहरी दिसायला जितकी लहान आहे तितकीच ती गुणांनी अत्यंत शक्तिशाली आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा खजिना आहे। आयुर्वेदानुसार मोहरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात। आपण जेव्हा मोहरी गरम तेलात टाकून फोडणी देतो तेव्हा तिचे औषधी गुणधर्म खूप कमी होतात, पण जर आपण तिचा थेट औषध म्हणून आणि योग्य प्रमाणात वापर केला तर शरीराला मिळणारे फायदे थक्क करणारे आहेत। चला तर मग जाणून घेऊया मोहरीचा पहिला भयंकर आजारावरील उपाय, जुनाट खोकला आणि छातीतील कफ। उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोकांना कोरडा खोकला येतो किंवा छातीत कफ सुकतो। अशा वेळी अर्धा चमचा मोहरीची बारीक पावडर करा आणि त्यात 1 चमचा शुद्ध मध मिक्स करा। हे मिश्रण चाटून खाल्ल्यास अवघ्या 10 मिनिटात घशातील खवखव बंद होते आणि छातीतील कफ वितळून बाहेर पडतो। दुसरा मोठा आजार म्हणजे मायग्रेन आणि भयंकर डोकेदुखी। उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे अनेक महिलांचे अर्धे डोके दुखू लागते, ज्याला आपण मायग्रेन म्हणतो। यावर मोहरीचा लेप हा रामबाण उपाय आहे। थोडी मोहरी पाण्यात वाटून त्याची घट्ट पेस्ट बनवा आणि ती कपाळावर फक्त 5 मिनिटे लावून ठेवा। मोहरी कपाळावरील नसांना उत्तेजित करते, ज्यामुळे रक्ताभिसरण वेगाने वाढते आणि भयंकर डोकेदुखी एका मिनिटात शांत होते। तिसरा आजार म्हणजे सांधेदुखी आणि सुजलेले गुडघे। जर तुमचे गुडघे खूप दुखत असतील किंवा सांध्यांवर सूज आली असेल तर मोहरीचे तेल घ्या, त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या टाका आणि ते तेल हलके कोमट करा। या तेलाने गुडघ्यांची नियमित मालिश केल्यास सांध्यांमधील रक्ताभिसरण सुधारतो, सांध्यांचे वंगण वाढते आणि कंबरदुखी तसेच टार्सदुखीपासून कायमचा आराम मिळतो। चौथा भयंकर आजार म्हणजे पोटातील जंत आणि पचनक्रिया मंदावणे। लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पोटात जंत झाले असतील तर जेवणापूर्वी अगदी 1 चिमूटभर मोहरीची पावडर कोमट पाण्यासोबत प्यावी। यामुळे पोटातील सर्व हानिकारक जंत शौचावाटे बाहेर पडतात आणि भूक न लागण्याची समस्या पूर्णपणे बरी होते। पाचवा आजार म्हणजे दातांचे रोग, पायोरिया आणि मोठाची दुर्गंधी। जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा मोठातून वास येत असेल तर मोहरीच्या तेलात थोडे सैंधव मीठ मिक्स करा आणि या मिश्रणाने दातांवर आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करा। यामुळे दात दगडासारखे मजबूत होतात, हिरड्यांचे इन्फेक्शन बरे होते आणि मोठाची दुर्गंधी कायमची नष्ट होते। सहावा आजार म्हणजे त्वचेवरील इन्फेक्शन आणि खाज सुटणे। उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरावर घामोळ्या किंवा बुरशीजन्य संसर्ग होतो। यावर मोहरीची पावडर पाण्यात कालवून त्याचा लेप लावल्यास किंवा मोहरीच्या तेलाने त्वचेची मालिश केल्यास सर्व प्रकारचे त्वचेचे रोग मुळापासून बरे होतात। सातवा आणि शेवटचा आजार म्हणजे केसांचे अकाली गळणे आणि कोंडा। मोहरीच्या तेलामध्ये असलेले विटॅमिन्स केसांच्या मुळांना मजबूत करतात। आठवड्यातून 2 वेळा मोहरीच्या तेलाने नुक्याची मालिश केल्यास केसांमधील कोंडा पूर्णपणे नष्ट होतो आणि नवीन केस वेगाने वाढू लागतात। या सर्व उपायांसोबतच आजची आपली खास दीपाची स्पेशल टिप लक्षात ठेवा। मोहरी ही निसर्गाने अत्यंत उष्ण म्हणजेच गरम असते, त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात आधीच उष्णतेचा भयंकर त्रास आहे किंवा ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी मोहरी खाणे पूर्णपणे टाळावे। अशा लोकांनी फक्त बाहेरून लावण्याच्या उपायांसाठीच मोहरीचा वापर करावा। तर मित्रांनो, स्वयंपाकघरातील या छोट्याशा मोहरीचा हा हटके आयुर्वेदिक वापर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ पूर्ण यूट्यूबवर एकदम नवीन आणि हटके आहे, त्यामुळे तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। आपल्या किचन विथ दीपा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। निरोगी रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।